लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची चाकण मार्केट यार्ड बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा निमित्ताने उत्स्फूर्त गर्दी। संपूर्ण भागातील शेतकरी बांधव, महिला भगिनी, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। या दरम्यान लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही न्यूजने घेतलेला प्रचारादरम्यानचा आढावा पाहूया। एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळूराम खोडके यांच्यासोबत। निर्यात बंदी उठवली नाही, त्याचा झटका कांद्यावाल्यांनी असा दिला की न सांगितलेलं बरं। आणि तो इथं नाही, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा या सगळ्या बेल्टमध्ये, कारण कांद्याचं पीक घेणारा वर्ग मोठा आहे, कांदा उत्पादक मोठा आहे। कांदा निर्यात बंदी उठवली, ते म्हणले ठीक आहे आता आपण उठवली, आता भाव चांगले मिळतात की नाही, एक काम झालं की नाही, महत्वाचं काम होतं त्या काळामध्ये। ज्यामुळे तुम्ही आमच्यापासून जरा रागावला, तुम्हाला तो अधिकार आहे, आपण घरातली माणसं, आपण परिवारातली माणसं, रागवल्याशिवाय आम्हाला पण कळत नाही, पण ते रागवताना थोडं दामाने एकदम सीटच पाडून टाकतो। जरा थोडासा चिमटा काढा ना, आपण झटका जोरात देतात, असा झटका देऊ नका। त्याच्यामध्ये आपण एकमेकाला समजून उमजून घेऊया। माझी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती आहे की एकंदरीतच काम करत असताना हा कांद्याचा जो प्रश्न आम्ही सोडला, तसा आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बदलणार, अब की बार 400 पार, बरोबर नरेटिव्ह सेट केला। कशाला 400 पार पाहिजे? 300 मध्ये देखील सरकार येते, 275 निवडून आले तरी सरकार येते। अब की बार 400 पार कशा करता? तर संविधान बदलायचंय, घटना बदलायची, आरक्षण काढायचंय, सगळं काही करून टाकायचंय। वरती असं का पर्क्युलेट झालं आमच्या मागासवर्गीय समाजात, समाज ऐकायला तयार नाही। मी सांगून दबलो, बाबा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी नाही चालणार बदलू शकत नाही। जय महाराष्ट्र साहेब, ताकद खेड तालुक्याची, सर्वसामान्य जनतेची, नवे वर्ष नवी आशा आणि घड्याळ हीच विकासाची दिशा। अण्णा कामासाठी आहेत दमदार, म्हणून तुम्ही त्यांना पुन्हा पुन्हा करिता आमदार। त्या अनुषंगाने आता 2024चं इलेक्शन काटेची टक्कर लागलेली आहे। दोन्ही पण उमेदवार रणधुमाळीमध्ये आहेत, तर त्या अनुषंगाने अण्णाला पाठबळ कशा पद्धतीने मिळेल? अण्णाला पाठबळ मिळण्याचं कारण अण्णांनी केलेला तालुक्याचा सर्वांगीण विकास, तो म्हणजे एकाच क्षेत्रात नाही, सर्व क्षेत्रात अण्णांनी तालुक्याचा विकास केलेला आहे। मग रस्ते असतील, पाणी योजना असेल, दवाखाने असतील, धार्मिक स्थळांचा विकास असेल, अशा चौफेर विकास करणारा माणूस म्हणून अण्णा खेड तालुक्यातील जनता पाहते आणि त्या चौफेर विकासाच्या दृष्टीने अण्णा चौथ्यांदा निवडून येणार आहेत, ही सर्वसामान्य जनतेची आणि खेड तालुक्यातील प्रत्येक माणसाची इच्छा आहे। परंतु साहेब, असं काही लोकांचं म्हणणं आहे की काही गावांना पाणी नाही, काही मुलांच्या हाताला रोजगार नाहीत आणि सर्वसामान्य समजा 1500 रुपये दिल्याच्या नंतर बहिणींना 1500 रुपये दिलेत, परंतु मेवण्यांचे खिसे साफ झालेत, अशा लोकांचं काय म्हणणं आहे? त्या अनुषंगाने आपण काय सांगू इच्छितो? नाही, मेवण्यांचे खिसे साफ नाही, त्या मेवण्यांसाठी सुद्धा या सरकारने आणि आमच्या खेड तालुक्याच्या लोकप्रिय आमदारांनी वीज बिल माफ असेल, दुधाच्या दरामध्ये वाढ असेल, या सर्व योजना सर्व सामान्य नागरिकांसाठी, सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि रोजगाराचा प्रश्न तुम्ही उपलब्ध केलेला आहे। परंतु खेड तालुक्यामध्ये सर्वात जास्त रोजगार अण्णांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे आणि या पुढील काळात सुद्धा तोच रोजगार त्याच पद्धतीने पुढे चालू राहावा, यासाठी या तालुक्याला अण्णांची गरज आहे। अण्णांचा जो प्रशासनावचक आहे, जो कंपनी मालकांवर आणि कामगारांमध्ये समन्वय साधण्याची जी कला आहे, ती या तालुक्यामध्ये आता असं सदृढ आणि संपन्न नेतृत्व नाही आणि कंपनी मालकांचा असेल, कामगारांचा असेल, जो विश्वास अण्णांवर आहे तो इतर व्यक्तीवर नाही, म्हणून अण्णांची या तालुक्याला गरज आहे। रोजगाराचा प्रश्न अण्णांनी सोडवलेला आहे, अण्णांनी या तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवलेला आहे आणि अण्णांनी सर्वसामान्य माणसाला 24 तास ऑन ड्युटी राहून कोणत्याही अडचणीच्या काळात मदत करण्याचं, मग ती अडचण तुम्हाला परदेशात येऊ द्या, आपल्या देशात येऊ द्या, तालुक्यात येऊ द्या किंवा जिल्ह्यात येऊ द्या, रात्री येऊ द्या, दिवसा येऊ द्या, ती अडचण सोडवण्याचं काम अण्णांनी आपल्या फोनच्या माध्यमातून, आपल्या संपर्काच्या माध्यमातून केले। सर, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र साहेब, आपलं नाव सांगा। मी संदीप मारुती बादले, राहणार शेलू, तालुका खेड, जिल्हा पुणे। सर, तुम्ही एक तरुण तडफदार युवा नेतृत्वात आणि सामाजिक धार्मिक कार्य करणारे एक झुंजार नेतृत्वात आणि पश्चिम पट्ट्याचे दानेवाग म्हणलं तरी काय वावगं होणार नाही, कारण तुम्ही शंभूराजासारखे तुम्ही काय एक शूर आणि वीर आहात।
आज ही होऊ घातलेली 2024ची विधान परिषदची निवडणूक ही रणधुमाळी आज शिगेला पोहोचलेली आहे. 2 दिवसावरती निवडणूक आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये गाजावाजा आणि खेड तालुक्यामध्ये कोण होणार आमदार राजा? आता या 2024च्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये निश्चितपणानं खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील हेच पुन्हा एकदा चौकार मारणार आहेत. त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची शंका मनात असू नये, कारण की आमदार साहेबांनी तालुक्याचा विकास केला. पाहता या 5 वर्षामध्ये जवळजवळ 4,500 कोटी रुपयाचा विकास या तालुक्यामध्ये आणलेला आहे. बरं साहेब, मला विचारायचं तुम्हाला की विकास म्हणजे विकास हा अण्णांनी केला हे तुमचं म्हणणे बरोबर आहे, परंतु विकासाला चालना देण्यासाठी, विकास करून घेण्यासाठी आणि त्या व्यक्तीने सामाजिक धार्मिक कार्य करून सर्वसामान्य गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झगडत आहेत. परंतु तुमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये त्यांची अशी म्हणजे भरीव कामं काय आहेत? आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये भरपूर मोठी अशी भरीव कामं आहेत. आपण पाहिलंय बामासखेडचं धरण आहे, त्यावरती असणारे बंधारे असतील, पूल असतील. किंबहुना पश्चिम पट्ट्यामध्ये याच्या आधीच्या काळामध्ये आपल्याला गाडी न्यायची म्हटलं तरी लोकांना काच लागायचा, परंतु आता हा चाकणपासून आमच्या वासुली फाट्यावर जायचं म्हटलं तर 10 मिनिटं भरपूर होतात. म्हणजे एवढे चांगले रस्ते केलेत. एमआयडीसी मध्ये सुधारणा असतील, लोकांच्या अडचणी असतील, आमच्या गावामधले रस्ते असतील, वाडी वस्तीवरले रस्ते असतील, सगळे अण्णांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणानं सॉल्व्ह झालेले आहे. आणि बंधाऱ्यांच्या बाबतीत देखील फार मोठा फंडिंग आमच्या शेलो कुरकुंडींचा बंधारा आहे. पूलवाला या ठिकाणी 1,46,00,000 रुपये फक्त दुरुस्तीला दिलेले आहेत अण्णांनी. त्याची तर आम्ही मागणी पण केली नव्हती, पण दूरदृष्टी असणारा नेता त्यांच्याकडे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असणार होतं याच्या अगोदर. आम्ही न सांगता देखील त्यांनी 1,46,00,000 रुपये आमच्या त्या बंधाऱ्यासाठी दिलेले आणि निश्चितपणाने त्याच्यामुळे त्यांच्याकडे फार मोठं विजन आहे. त्याच्यामुळे वरती शेलू, आसखेड, करंजोर इथपर्यंत पाण्याचा साठा जातो आणि ते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. हे फक्त अण्णांनीच केलेलं आहे. आताच दादा म्हणतात की कृषी प्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या कथा आणि व्यथा जाणण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता बदाले साहेबांनी सांगितलं की अण्णांनी भरपूर काम केलेलं आहे. आणि बदाले सरांनी पुढे जाता एक आणखी एक शब्द वापरलेला आहे, घड्याळ्यात वाजलेत 12 आणि आता अण्णा मंत्रीपदाचा घेतील म्हणजे खोवतील तुरा आणि खेड तालुका सुजलम सुफलम करतील सारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची.